अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीचे बिगुल वाजताच शहरातील राजकीय वातावरण तापले असून नगराध्यक्ष पदासाठी अनेक इच्छुक उमेदवारांच्या नावे समोर येत आहेत। नुकतेच नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाले असून हे पद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव असल्याने अनेक इच्छुकांनी मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत। यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष माजी नगरसेवक सुनील गंगुले यांनीही नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी करणार असल्याचे प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले आहे। मी 24 तास उपलब्ध असणारा तळागाळातील कार्यकर्ता असून येऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये आमदार आशुतोष दादा काळे यांच्या विचाराचा नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक उमेदवारांना निवडून द्या, कारण आमदार काळे हे भरघोस निधी आणतात आणि भविष्यातही आणणार आहेत। त्यामुळे आमदार आशुतोष काळे यांच्या विचाराच्या असणाऱ्या नगराध्यक्ष नगरसेवकांच्या माध्यमातून विकास होईल, कारण गेल्या पंचवार्षिकमध्ये विरोधकांनी आमदार आशुतोष काळे यांनी आणलेल्या विकास निधींना खोडा घातला होता। त्यामुळे मोठ्या प्रमाणात शहरवासी यांचे नुकसान झाले होते व मी सर्वसामान्य कार्यकर्ता असून मीही नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी करण्यासाठी इच्छुक असल्याचे माजी नगरसेवक सुनील गंगुले यांनी म्हटले आहे। पहा काय म्हणाले सुनील गंगुले सविस्तर। कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने, कोपरगाव। नगरपालिकेची निवडणूक येत्या काही दिवसांमध्ये संपन्न होणार आहे। त्यासाठी नगराध्यक्ष पदाचे दावेदारी अनेक जणांकडून होत आहे। तुमचं पण नाव समोर येत आहे नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीच्या गटाकडून, काळे गटाकडून। तर काय वाटते तुम्हाला, तुम्ही इच्छुक आहात का, आणि असेल तर काय इच्छुक आहात? ज्या दिवशी ओबीसीचं रिझर्वेशन पडलं कोपरगाव शहरामध्ये पुरुष, त्यानंतर मी इच्छा व्यक्त केली पार्टी फादरकडं, आमदार आशुतोष दादांकडं, की या कोपरगाव शहरामध्ये निवडणूक आल्यानंतर सर्वच नेते रोडवर येत असतात, पण मी एक 24 तास सर्वांना उपलब्ध राहणारा आणि तळागाळातील लोकांना बरोबर घेऊन चालणारा कार्यकर्ता आहे। आणि या कोपरगाव शहराची निवडणूक हा एक वेगळा विषय राहणार आहे। या निवडणुकीला कसा वेगळा राहणार आहे की आमदार आशुतोष दादा काळे जो काही निधी आज महाराष्ट्रातून आणताय गव्हर्नमेंटकडनं, तो कोपरगाव शहरातल्या प्रत्येक गोष्टीसाठी वापरला गेला पाहिजे, जेणेकरून त्याच्यासाठी आशुतोष दादाच्या विचाराचे माणसं नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असं जर त्यांच्या विचाराचं नगराध्यक्ष नगरसेवक जर झाले तर या कोपरगाव शहराचा विकास होईल। कारण या कोपरगाव शहराचा पूर्व इतिहास असा आहे की आशुतोष दादाने निधी आणल्यानंतर या कोपरगाव शहरामध्ये काही विरोधकांनी विरोधात ठराव घेऊन कोर्टात जाऊन स्टे घेतले आणि त्यामुळे कोपरगाव शहरातला विकास थांबवला होता। तर माझी या तुमच्या माध्यमातून कोपरगाव शहरातील जनतेला एक विनंती की आशुतोष दादा जो काही नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देईल, जे नगरसेवक म्हणून उमेदवार देतील ते जास्तीत जास्त निवडून द्या, जेणेकरून आशुतोष दादा जो काही निधी आणणार आहे तो पूर्णतः कोपरगाव शहरामध्ये खर्च होईल आणि कोपरगाव शहराचा विकास होईल। तुम्ही इच्छुक आहात नगराध्यक्ष पदासाठी, तुम्हाला तिकीट भेटावं, नगराध्यक्ष पदाचा तुम्हाला करावं असं तुम्हाला का सुचलं, का वाटतंय, काय मागून करणार? मी गेल्यावर 30 वर्षापासून मी काळे परिवाराचं काम करतो, एकनिष्ठ कार्यकर्ता आहे आणि मला असं वाटतं की आशुतोष दादांच्या माध्यमातून या कोपरगाव शहरातील तळागाळातील लोकांचं जे काही काम होणार आहे त्याच्यामध्ये माझाही हातभार लागावा आणि गोरगरिबांसाठी लोकांसाठी चांगलं काम करावं आणि जेणेकरून कोपरगाव शहराचा विकास होईल आणि त्याच्यासाठी माझं त्याच्यामध्ये योगदान असावं म्हणून मी त्या गोष्टीसाठी मागणी केली आहे। तुम्ही काही काळ नगरपालिका सभागृहात माजी नगरसेवक म्हणून देखील काम केलेलं आहे, काय सांगणार आपण त्यावेळेचा अनुभव? आणि माझे वडील 85 ते 90 या साली या कोपरगाव शहरामध्ये नगरसेवक होते। आमच्या वहिनी आत्ता मागच्या पंचवार्षिकला नगरसेविका होत्या आणि मी पण 2006 साठी कोऑप नगरसेवक अशोक दादाच्या कृपेने झालो होतो। पण त्यावेळेस तर राजकारण आणि आत्ताच्या राजकारणामध्ये खूप फरक आहे। त्यावेळेस काही राजकारण जर आलं, जे काही कोपरगाव शहराचा विकास असेल किंवा काय असेल, हित असेल, त्यासाठी सगळे लोक एकत्र यायचे। पण आज आपण बघतोय का कोपरगाव शहरातील जी नागरिक आपल्याला मतदान करतात, जे लोक आपल्याला निवडून येऊन कोपरगाव शहरात विकास करण्याकरता पाठवतात, तेच लोक कोपरगाव शहरातील विकासाला विरोध करतात। या गोष्टी या कोपरगाव शहरात घडल्या आहे। 28 कामांना ज्या प्रकारे ज्या नगरसेवकांना कोपरगाव शहरामध्ये लोकांनी निवडून दिलं होतं का कोपरगाव शहरात कामं करा, विकास कामं करा, ज्या गोष्टीसाठी निवडून दिलं होतं, हे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा असं घडलेलं आहे की ह्याच नगरसेवकांनी कोपरगाव शहरातले रस्ते होऊ नये म्हणून ठराव केले। म्हणून अशा लोकांना घरी बसवण्यासाठी नागरिकांनी पूर्व इतिहास काय, या नगरसेवकांनी काय केलेलं आहे, याची पूर्व हिस्ट्री काय आहे, हे सगळं चाचपडून मतदान करावं की जेणेकरून आशुतोष दादाचे जे काही माणसं आहेत ते निवडून दिले तर कोपरगाव शहराचा विकास हा 100% होणार।
विकासाचं विजन काय असणार तुमचं जर तुम्हाला तिकीट देण्यात आलं अध्यक्षपदाचं? माझं विजन असं असणार का कोपरगाव शहरातील रस्ते असतील, पाणी जे आज 3-4 दिवसाआड आशुतोष दादाच्या कृपेने भेटते ते कसं करून रोज किंवा दिसाड मिळेल, आणि कोपरगाव शहरातील सर्व जे काही बेरोजगार युवक आहे ज्यांना आशुतोष दादाच्या माध्यमातून MIDC होणार आहे त्या ठिकाणी, किंवा कोपरगाव शहरामध्ये कॉम्प्लेक्स होत आहे, बस स्टँडच्या मागं कॉम्प्लेक्स होतोय, नगरपालिकेच्या समोर कॉम्प्लेक्स होतंय, ज्या ठिकाणी कॉम्प्लेक्स होतील त्या ठिकाणी कॉम्प्लेक्स करून जे काही बेरोजगार गरीब लोक आहे त्यांना जास्तीत जास्त प्राधान्याने त्या ठिकाणी स्थान द्यावं, जेणेकरून रोजगार उपलब्ध होईल. इतर उमेदवारांना नाकार देऊन जनतेने तुम्हालाच का निवडून द्यावा का वाटतं तुम्हाला? कारण मी ज्या काही आता कोपरगाव शहरातील गोरगरीब लोकांसाठी किंवा काय असेल रोडवर 24 तास उपलब्ध होणारा माणूस आहे. मी काही गाडीच्या काचा वरती करून AC मध्ये फिरणारा कार्यकर्ता नाही. सर्वसामान्यांसाठी पळणारा, सर्व धर्मांना एकत्र घेऊन चालणारा आणि सर्वांसाठी 24 तास उपलब्ध असणारा कार्यकर्ता मी आहे. म्हणून ही उमेदवारी जर मला भेटली तर सर्वसामान्यांना, सर्व कोपरगाव शहराला न्याय देईल असं मला 100% वाटतं.